माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काही नाही, आज मी दही वडे बनवायचे। आपल्याला दही वड्याची रेसिपी दाखवणार आहे मी, कसे बनवता। मी अगोदर डाळ भिजायला टाकून दिलेली होती 2 वाट्या। आता मी पहिले पोरं काय करताय ते दाखवून देते, मग रेसिपीकडे येऊ आपण। पोरगा अभ्यास करतोय क्लासमध्ये, त्याला पाढे सांगितलेले पाठ करायचे, तर सकाळी तो पाठ द्यायचा आहे त्याला, त्याच्यामुळे तो पाठ करतोय। मोठा पोरगा खेळतोय बाहेर। आता चला आपण रेसिपीकडे येऊ। आता डाळ धुवून घेते मी पहिली। ही डाळ धुवून घ्यायची, मी 2 वाटी घेतलेली होती। 4 वाजेला कोमट पाणीमध्ये भिजायला टाकून दिलेली होती। चांगली आपली डाळ भिजून गेलेली। आता हिला चांगली 2 पाण्याने धुवून घेते मी, आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आपल्याला दही वडे बनवायचे आहे ना, त्याच्यामुळे आपण हे असं बारीक दळून घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये लागता पाणी टाकतोय आपण। तुम्ही बी असं दळून घ्यायचं मिक्सरमधून। आपण हे बारीक दळून घेतलेलं आहे। आता चांगलं बारीक दळून घ्यायचं, थोडं पाणी टाकायचं, थोडं पाणी टाकून दळून घ्यायचं ते चांगलं बारीक दळलं गेल्यावर। आता मी रेसिपी तुम्हाला पुढे दाखवते काय काय टाकायचं याच्यामध्ये। चला आता आपण ना याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। पहा तुम्ही, थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला। याला चांगलं फेटून घेऊ, चांगलं फेटून घ्यायचं याला। थोडं आपण फेटू ना, थोडे आपले दही वडे चांगले येईल। आपलं हे चांगलं फेटलं गेलेलं आहे। आपण पहिल्यांदा पाणीमध्ये टाकून पाहू थोडंसं तर झालेलं आहे का काय। हे पहा आपलं झालेलं आहे। आता आपण दही वडे करायलाच हे राहील। आपण दही वडे टाकून घेऊ। छोटे छोटेच काढायचे आपल्याला, जास्त मोठे मोठे नाही काढू आपण, छोटे छोटे हे करू। आणि चांगला त्याला कलर आल्यावर पलटवून घेऊ। आपले वडे पाहून घ्या, लाल होऊन गेलेले चांगले। आता या पाण्यामध्ये टाकून देऊ। याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं, तुम्हाला सांगायचं राहून गेलं, थोडंसं मीठ टाकलं होतं पाण्यामध्ये। आता आपण हे वडे काढून घेऊ। असा कलर घ्यायचा सोनेरी। पाण्यामध्ये टाकून द्यायचं, ते पाणी बी नितू येऊन जातं, पाणी त्याच्यामध्ये मुरून जातं, आणि आपले हे वडे मस्त असे नरम होऊन जातात, आणि तेल बी सोपलं जातं त्याच्यात। आता ही दही मध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि फेटून घेऊ चांगलं। एवढं पाणी घेतलेलं आहे मी, थोडंसं चांगली फेटली गेल्यावर तर आपण पुढची अजून रेसिपी बाकी आहे। आपण दही वडे चांगले निपवून घेऊ, त्याच्यात टाकून देऊ। पोरांसाठी करून देते मी पहिले। बड़ी बात ये नहीं कि प्रशांत किशोर ने बाकी दही टाकू आपण। बाकी पुरुष ने उस समय पीके को 5% से भी कम हो तेजी बिहार की राजनीति में पीके के लिए नया रास्ता और मुख्यमंत्री सम्राट चौधरी के लिए नई मुश्किल खड़ी है। टाकून घेतले आपण, थोडासा कांदा टाकून घेऊ। दतिया सीट के बाई इलेक्शन में भी बीजेपी का उम्मीदवार हार गया। दतिया में कांग्रेस के घनश्याम सिंह बीजेपी के आशुतोष तिवारी को 6.5% ज्यादा वोटों के अंतर से हराया था। लेकिन एक पुराने केस में राजन भारती को कोर्ट ने 3 साल की सजा टाकून घेऊ, इसलिए उनकी मेंबरशिप चली गई। बाई इलेक्शन हुआ। मैंने पोरांसाठी असं केलेलं आहे सजावट। तुम्ही बी हे कर जा, पोरांना देते मी। लोकसभा के बाद विधानसभा के उपचुनाव में बुधनी की बीजेपी बल्कि अमरवाड़ा की कांग्रेस की सीट भी बीजेपी ने। पहले ये नरोत्तम मिश्रा की सीट थी, फिर वो कांग्रेस से हार गए। लेकिन तैयारी कर रहे थे उनके तुम्हाला अजून चांगले रेसिपी पाहिजे असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा। मग तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल लगेच तुमच्याकडे रेसिपी।